प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात। तर आता ही भारती हिला आवाज द्यायला लागते म्हणजे इराला आणि म्हणते, अगो इरा लवकर उठलीस बाय, तू सुट्टी असून सुद्धा। बरं अगं पण हे कपडे कशाला काढलेस, धुवायचे आहेत का हे कपडे, आणि इकडे मी धुवून टाकते। आता ते इराचे सगळे कपडे गोळा करतात। इरा तिच्यावर ओरडते जोरात भारतीवर, ती कपडे नेत असते तर अगं थांब जरा, त्याच्यातले काही कपडे वेगळे करायचेत, मी करेल, तू ठेवून दे इथे। भारती म्हणते, बरं बरं बाई, तू आणून दे हं मला। आणि इरा चल लवकर खाली जेवायला, तुला भूक लागली आहे ना। आणि काय गं बयो, सकाळपासून भूक भूक म्हणून ओरडत होतीस आणि आता कुठे फिरतीयेस। तेव्हा बयो म्हणते, आई हे बघ, मी पोपटानं कुरतडलेला पेरू आणलाय। आणि ती पेरू दाखवते तेव्हा भारतीताई म्हणतात, अगो कुठे भेटला तुला। तेव्हा बयो म्हणते, मागच्या अंगणात सापडला मला। तेव्हा भारतीताई म्हणतात, अगो इरा फार छान असतो हं हा पेरू, तू पण खाऊन बघ। बयो माका पण जराशी एक फोड दे हं, आणि चला या दोघी पटकन खाली जेवायला, असं म्हणून भारती बिचारी निघून जाते। पण आता इराच्या मनात काहीतरी रिकामे उपद्व्याप सुरू आहेत, तिला जायचंय तिच्या आईच्या भेटीला। बयो म्हणत असते, काय झालं ग इरा तुला, शांत शांत काय आहेस तू, पण ती काहीच बोलत नाही। शेवटी बयो निघून जाते। आता इकडे रमाकांत हे सगळं खिडकीतून डोकावून बघत असतो। तो लगेच जातो आणि गोजा आत्याला उठवायला लागतो। गोजा आत्या चिडते आणि म्हणते, गो माकडा कशाला उठवलंस मला। रमाकांत म्हणतोय, अगं औषध तुका झोप कशी लागते, तू त्या इराला मुंबईला पाठवणार होतीस ना, म्हणजे शुभू दादा तिच्या मागं मागं जाईल, काय झालं त्या कामाचं। अगं अशी झोपा काढशील तर आपण कधी करायचं आपलं काम, तू त्या इराला काही सांगितलंस की नाही का, अजून काहीच काम होणार नाही आहे तुझ्याकडनं। आता गोजा आत्या म्हणते, हे बघ रमाकांत, मला सगळं कळतं आणि मी जी ठिणगी पेटवली आहे ना ती बरोबर पेटतली। रमाकांतला तकतक लागली आहे की कधी एकदाचा शुभमकर इथून जातो आणि तो आंबे विकायला मोकळं होतो, म्हणजे हा सगळा फायदा त्याला शुभमकरला द्यायचा नाही आहे ना। गोजा आत्या म्हणते, आता मेल्या तू चिप रव आणि मला झोपू दे। रमाकांत विचार करतो, हिला झोप तरी कशी येते सकाळी सकाळी आणि एवढं टेन्शन असताना। तर आता इकडे या बच्चे कंपनींनी सुट्ट्याची चांगलीच एन्जॉयमेंट सुरू केलेली आहे। शैलू, गुड्डी आणि चैतू तिघही जण आहेत आणि बयोसुद्धा आहे। आता या तिघांचं डिस्कशन सुरू आहे। बयो म्हणत असते, आपण घर बनवूया, ते नारळाचे मोठे मोठे पानं असतात ना वाळलेले त्यापासनं। तर आता ही चैतू आणि गुड्डी या दोघींना काही त्यात इंटरेस्ट नसतो। आता ह्या थोड्या मोठ्या पडतात ना दोघी जणी, पण आता बयो आणि शैलू बरोबर गळ घालतात चैतूला आणि म्हणतात की अगं आरव दादा येणार आहे। शैलू मुद्दाम डोळा मारतो बयोला, सांग सांग म्हणून। बयो म्हणते, अगं हो चैतन्यताई, आरव दादा येणार आहे, आता सुट्ट्या आहे ना, तो जिथे कुठे गेलाय ना तिथून नक्की परत येणार बघ। तेव्हा चैतन्याला विश्वासच बसत नाही, ती म्हणते, खरंच माझा आरव येणार आहे का गं। बयो म्हणते, अगं हो खरंच येणार आहे। शैलू भारी मजा घेतो, तो आपल्या जिकडनं पार्टी जिंकणार असेल ना त्या पार्टीत होऊन जातो बिचारा। तर आता ही चैतू गुड्डीला म्हणवत असते की जाऊ नको, कारण बयोने तिला सांगितले तू गुड्डीला म्हणव। आता लगेच चैतू एवढा ड्रामा करते, अगं गुड्डी तुझे मेरी कसम मेरे प्यार की कसम, पण गुड्डी काही थांबायला तयार नसते। चैतू म्हणते, थांब ग गुड्डे, मेरे प्यार के लिए थांब, मैं तेरे सामने पदर पसरती हूँ, घरी गेलो तर औशी कामाला लावतील यांना। गुड्डे म्हणते, बरं बरं थांबते, इतकी नाटकं नको करूस। आता तिला खूप आनंद होतोय, चला गुड्डी थांबली। बयोला फक्त खूप जण हवे असतात आणि मजा पण येते ना खेळायला। खरंच खेड्यातल्या मुलांचा हेवा वाटतो नाही प्रेक्षकांनो, आपल्या मुलांना आपण हे असला आनंद देऊ शकत नाही, पण असो, ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की त्यांच्या गावी जा, गावी घर असणे म्हणजे खूप नशिबाचे असते। भारती कपडे धुवायला आलेली असते तिथे, ती म्हणते, सुलूला धुवायला सांगताल का सुमनताई। तेव्हा सुमन म्हणते, सुलू काहीच काम करत नाही, परवा तर आमच्या ह्यांचा शर्ट नुसताच साबणेत माखून काढला होता तिने, आणि इकडे मी धुते। आता भारती म्हणते, कशाला एवढं कामं करतात ताई, घरातली कामं का कमी आहेत का तुमच्या मागे। सुमन म्हणते, करू दे ग, माझं तेवढंच मन रमतं। आता ती बादली उचलत असते तेव्हा तिच्या हाताला जोरात कळ येते। तेव्हा भारती म्हणते, म्हणजे हाताला वेदना होतात तिच्या। तर आता भारती म्हणते, काय झालंय ताई तुम्हाला, कालपर्यंत तर तुम्ही ही बादली उचलत होता तेव्हा त्रास नाही झाला, खरं सांगा मला काय झालंय। सुमन म्हणते, अगं काही नाही, माझा हात कपाटामध्ये चिबडला। आता ही म्हणते, काल तर तुम्ही सांगितलं मला की रव्याचा चटका बसला होता कढईचा। तेव्हा सुमन म्हणते, अगे माझ्या लक्षात नाही गे, म्हणजे हा चटका बसला पण नंतर पुन्हा चिबडला। आता सुमन कन्फ्यूज झालेली आहे, काय खोटं बोलावं। तेव्हा भारतीच्या सगळं लक्षात येतं। भारती म्हणते, खरं सांगा मला ताई, रमाकांत भाऊजीनी। तेव्हा ही म्हणते, अगं ताजी वहिनी असं काही नाही आहे, तू पण काही पण विचार करतेस, चल बरं आपली भाजी जळून जाईल। पुन्हा ती विषय टाळते सुमन आणि चालली जाते। पण भारती मनात विचार करते की ताई, तुम्ही जरी काही तोंडाने बोलत नसाल ना तरी तुमच्या डोळ्यात मला सगळं कळतंय, काहीतरी भानगड आहे।
इरा तिच्या मम्माला सारखा फोन करत असते, पण तिची मम्मा काही फोन उचलायला तयार नाही आहे. तेव्हा इकडे गोजा आत्या येते आणि मुद्दाम पुन्हा तिचं माइंड रिफ्रेश करायला लागते. काय गो, काय चाललं तुझं? तेव्हा ही म्हणते काही नाही ग आजी, पण मला सांग इथून मुंबईला जायला किती वेळ लागतो? तेव्हा गोजा आत्या म्हणते अगं 10 तास लागतात. तेव्हा इरा म्हणते काय सांगतेस, 10 तास लागतात? पण मग तुम्हाला बोर होत नाही का प्रवासामध्ये? तेव्हा ही गोजा आत्या म्हणते अगं नाही गो, आम्हाला असं कितीदा जायचं काम पडायचं, एकदा तर जायचो आम्ही वर्षातून. तेव्हा इरा म्हणायची बरं बरं आजी, पण लगेच ही गोजा आत्या म्हणते काय गो, तुझ्या औशीशी बोलली का तू? उचलला का तुझ्या औशीने फोन? त्यावर इरा म्हणते नाही ना आई, फोनच उचलत नाहीये. तेव्हा गोजा आत्या म्हणते गो अगं काय झालं असेल तुझ्या औशीचं, मला तर आता टेन्शनच आलंय. गो रवळनाथा, गौतमीला वाचव रे. आता ही उगाचच इराला मुद्दाम टेन्शन देते. इरा म्हणते अगं असं का बोलतेस आजी तू? अगं असं काही नसेल झालं ग. गोजा आत्या म्हणते अगं मला पण असंच वाटतंय, पण मग तुझी औशी फोन का उचलत नाहीये? मुंबईला गेल्याशिवाय नाही कळणार ग इरा. इरा विचार करते की आता तर मला जावंच लागेल, पण आता कसं जाऊ, कोणाला कळलं नाही पाहिजे. आता तेवढ्यात बयो येते आणि तिला आवाज देते चल इरा आपण खेळूयात म्हणून. गोजा आत्या लगेच रागाने बघायला लागते की ही कशाला आली मेली, मध्ये मध्ये कडमडतीये, म्हणजे आता यांच्या प्लॅनमध्ये फिसकटायला नको ना म्हणून. आता लगेच इरा म्हणते आजी मी आत्ता आले. आता इरा खाली पळपळत चाललेली असते. तेव्हा गोजा आत्या विचार करते की ह्या बयोचं काहीतरी करायलाच हवं, पण ही इरा आधी मुंबईला गेली पाहिजे, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटल. आता इकडे गुड्डी मात्र मस्त रील बनवतीये, कारण बयोनं तिला आम्हीच दाखवलंय की गुड्डीताई घर बांधताना तू रील कर म्हणून. तर आता गुड्डीने रील करायला सुरुवात केली आहे आणि शैलूला इंट्रोड्यूस करून देते आणि ते घर तिने बांधलंय असं सगळं सांगते रीलमध्ये. तर असो, आता बयो म्हणते की आपण इराला बोलूया. तेव्हा गुड्डी म्हणते काय गो बयो, ती तुका एवढं हाडतूड करते, ते कशाला तिच्या मागे मागे जात असते तू? आता शैलू म्हणतो बयो खाय प्यायचा इंतजाम झाला की नाही, घर बांधून होते. आता चैतू म्हणते अगं माझा आरव येणार ना गं बयो? बयो म्हणते हो हो येणार. अगं चैतूताई हे घर तुझं आणि आरव दादाचं आहे असं समज, आणि आम्ही तुझ्याकडे पाहुणे आलोय. आता चैतू लगेच स्वप्न रंगवायला लागते आणि म्हणते हो मी तुमची खणा नारळानं ओटी भरीन. आता बयो म्हणते ए चैतूताई जरा रिवर्स मार, हे सगळं खोटं असतंय, असं काही खरं नसतंय. हा बरं तुम्ही सगळे बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते आणि इराला पण बोलवते. तेव्हा आता इरा हे सगळं तिथून गपचूप असं डोकावून बघत असते. तिला चैतन्याशी बोलायचं असतं, कारण चैतन्याच्या घराजवळून एसटी जाते असं तिला माहिती आहे. तर आता बयो म्हणते मी इराला बोलावून येते. तेव्हा गुड्डी म्हणते तुला खरंच स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही गं बयो, कशाला तिच्या मागे मागे करत असतेस तू? तिला जर यायचं असेल इराला तर ती येईल खुद. आता बयो म्हणते ते बघ इरा तिथेच उभी आहे. आता इराला समोर यावंच लागतं. इरा त्या घराच्या खाली येते, म्हणजे छान घर बांधलंय पोरांनी. आता लगेच ती बयो विचारते कसं झालंय ग इरा घर? लगेच ही खेकसते त्या गौतमीसारखी आणि म्हणते मला अजिबात आवडलेलं नाहीये हे घर, मी तोडून टाकेला. इराचे हावभाव खूपच नॅचरल दाखवलेत पण प्रेक्षकांनो. आता हे सगळे पोरं घाबरतात इराला. तर प्रेक्षकांनो इथे आपला रिव्ह्यू आज पूर्ण होतोय, पण पुढे आपण बघतोय की इराने बरोबर चैतूकडे चौकशी केली आहे की तुझ्या घरासमोरून बस किती वाजता जाते? तेव्हा ही म्हणते 6 वाजता जाते पहाटे. भारतीच्या लक्षात येते की इरा थोडी हरवल्यासारखी आहे आणि ती डॉक्टरांना सांगते की गौतमीताई गेल्यापासून ही इरा जरा एकटी पडल्यासारखी झाली आहे. तर प्रेक्षकांनो इराने तिची बॅग पॅक केली आहे आणि पहाटे 6च्या आत निघाली आहे हे गाव सोडायला. तर आता हे सगळं पॉसिबल होईल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण असं एकटा प्रवास कुठलेच मुलं करत नाहीत, हे सगळं काल्पनिक दाखवलेलं आहे, हे सगळं खोटं असतं. मला असं कधीच दिसलेलं नाहीये की कुठलाही मुलगा किंवा छोटी मुलगी असे एकटे प्रवास करताय. हां गावातल्या गावात गोष्ट वेगळी आहे, जर तुमच्या वडिलांनी स्वतः तुम्हाला बसून दिलं किंवा आईनी बसून दिलं किंवा पलीकडच्या गावाहून तुम्हाला कोणी रिसीव्ह करणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण इरा जातीये हे घरात कोणालाच माहिती नाही आणि हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असं कधीच होत नाही. तर आता बघूयात इराची खोड कशी जिरवली जाते ते. रिव्ह्यू आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.